आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडली आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। काही पोलीस यामध्ये जखमी झालेले होते। संदीप राजगोळकर आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? अगदी नम्रता, जवळपास 7 ते 8 गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती सध्याही पाहायला मिळते। प्रामुख्याने जंतर मंतरवर जे आंदोलन होतं ते अंतिम टप्प्यात असताना किंवा तिथून आंदोलन जात असताना सिटीमध्ये म्हणजे कॅनॉट प्लेस भागामध्ये ही दगडफेक झाली आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त त्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही पाहून दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम जे ते देखील पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे। जनपद आणि सिटी ह्या दोन भागामध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती आहे आणि काही पोलीस प्राथमिकरित्या गंभीर जखमी झाल्याचं देखील प्राथमिक गंभीर झाल्याचं देखील आपल्याला समजते आणि महत्वाचं आहे की दिल्ली पोलिसांकडून पुढचा सगळा तपास केला जातोय। अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक किंवा ताब्यात मात्र घेण्यात आलेलं नाही। अगदी, आणि याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। संदीप, तुम्ही जसं सांगताय आता पोलिसांचा तपासात नेमकं काय निष्पन्न होतंय बघावं लागेल। अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल। आणि दगडफेकीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। दगडफेक करणारे हे तरुण नेमके कोण आहेत? हे खरंच आंदोलक होते, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले की कुठल्या वेगळ्या संघटनेची हे तरुणाई होती ज्यांनी हे आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याचा आरोप झालेला होता की आंदोलनाच्या बाहेरून, आमच्या संघटनेच्या बाहेर, संघटनेपेक्षा वेगळे कोणीतरी या आंदोलनात घुसले होते ज्यांनी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला, असा जो आरोप झाला होता। तसं कोणी या आंदोलनामध्ये घुसलं होतं का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे।